नमस्कार मंडळी. काय मग पुस्तकांचा आनंद घेताय ना? घ्यायलाच पाहिजे. बरं, आज आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत ना, ते पुस्तक रहस्यमय कथांचं एक अप्रतिम उदाहरण आहे. कारण या पुस्तकाच्या पहिल्या पानातच खून होतं. आता हा खून कोणी केलाय, तो का केलाय, त्याच्या मागचा काय उद्देश आहे, हा सगळा प्रवास म्हणजेच या पुस्तकातली पुढची कथा आहे. आणि मला सगळ्यात जास्त गंमत या गोष्टीची वाटलेली की या पुस्तकात जो खून झालेला आहे, या कथेमध्ये जो खून झालेला आहे, त्या खुनाची उकल करण्याची संधी ही कोणी पोलीस किंवा एखादा छान डिटेक्टिव्ह आलाय आणि असं त्याने ढिशूम ढिशूम करून वगैरे असं छान खून बिन सोडवलाय, खुनी असा पकडून वगैरे आणलाय अशी नसून एक लेखक ज्याला आपल्यासारखंच पुस्तकांविषयी प्रेम आहे, ऐतिहासिक गोष्टींविषयी प्रेम आहे, असा लेखक एक एक कोडं सोडवत सोडवत त्याने खुनी आणि त्याच्या मागचा उद्देश वगैरे सगळं शोधून काढलेलं आहे. ही गोष्ट मला फार आवडलेली की एक लेखक, एक प्राध्यापक खुनी शोधतोय. म्हणजे या पुस्तकातली सगळ्यात आवडणारी बेसिक गोष्ट असेल तर तीही असेल. तुम्हाला कोणती आहे तेही मला सांगा. अरे पण मी पुस्तकाचं नावच नाही सांगितलं ना. तर आज आपण गप्पा मारणार आहोत ते म्हणजे डॅन ब्राउन लिखित दा विन्सी कोड बद्दल. तुम्ही जर हे पुस्तक वाचलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची ह्या पुस्तकाविषयीची पहिली प्रतिक्रिया कोणती होती आणि मग हळूहळू व्यक्तिरेखा कोणत्या होत्या, कोणता प्रसंग आवडला तेही मला सांगा. तर ह्या पुस्तकामुळे आपल्याला पॅरिस आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला त्या पुस्तकात वाचनात येतो आणि भारावले पण काय असतं ह्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. देवाच्या कृपेने मला खरंच जेव्हा पॅरिस शहर फिरण्याची संधी मिळाली त्यावेळेला ह्या पुस्तकातले संदर्भ डोक्यात ठेवून मी ते शहर पाहत होते. म्हणजे मला रॉबर्ट लँग्डन जागोजागी असा फिरताना असं वाटत होता की अरे हा हे तेच होतं, अरे हे तेच लूप म्युझियम आहे, तो पिरॅमिड आहे त्या म्युझियम मधला वगैरे. आणि ते म्युझियम फिरताना तर मी संपूर्णपणे त्या पुस्तकातले प्रसंग आठवत होते. म्हणजे मोनालिसा पाहताना मला सतत वाटत होतं की ह्याच्यावरती त्या पुस्तकात लिहिलेला संदेश अजूनही असेल का, त्याच्या मागे ती किल्ली असेल का. आणि इतकं भारावले पण मला त्या पुस्तकामुळे आलेला. असा कोणता अनुभव कोणत्या लेखकामुळे किंवा कोणत्या पुस्तकामुळे तुम्हाला आलाय का हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पुस्तकांविषयी गप्पा मारायला जर तुम्हाला आवडत असतील, व्यक्तिरेखांविषयी गप्पा मारायला आवडत असतील तर पुस्तक कट्ट्याला सबस्क्राईब करायला आणि इन्स्टावरती आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका.